हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स या विषयामधला पाचवा जो टॉपिक आहे एक्सपान्शन फॉर्म्युली त्यामधला प्रॅक्टिस सेट 5.2 आणि त्याच्यामध्ये असलेली उदाहरणं आपण सोडवू. क्वेश्चन असा आहे एक्सपांड. द फर्स्ट क्वेश्चन इज k+4 ब्रॅकेट क्यू. आता इथं आपल्याला हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. सो दिस इज इन द फॉर्म a+b ब्रॅकेट क्यू. तर त्याच्यासाठी एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याकडे a³ + 3a² b + 3ab² + bq. तर इथं a म्हणजे फर्स्ट टर्म, b म्हणजे सेकंड टर्म, या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला हे एक्सपांड करायचं आहे. सो फॉर द गिवन एक्सप्रेशन k+4 ब्रॅकेट q, इथं फर्स्ट टर्म k आहे. So by using this formula we should have the first term cube, that is k cube, plus 3 into first term square, that is k square, into second term as it is, that's 4, plus आता 3ab square आहे, that is 3 into first term आहे तशीच घ्यायची k, into b square म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्म 4 आहे त्याचा स्क्वेअर करायचा, प्लस लास्टली b क्यूब म्हणजे सेकंड जी टर्म आहे त्याचा क्यूब करायचा, दॅट इज 4 क्यूब. हे पुन्हा एकदा आपण सिम्प्लिफाय करू. फर्स्ट टर्म k क्यूब ॲज इट इज प्लस 4 into 3 दॅट्स 12 into k स्क्वेअर प्लस 3, इथं 4 स्क्वेअर 16 मिळेल, 16 into 3 48 into k plus 4 cube is 64. So this is the expansion of k+4 bracket q. पुढचा आता एक्सप्रेशन आहे 7x + 8y bracket q. सेम फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. फर्स्टली वी शुड हॅव फर्स्ट टर्म क्यूब, दॅट इज 7x bracket q plus 3 into first term square, that is 7x that square into second term 8y plus 3ab square, that is 3 into a means first term 7x into second term 8y, the second termचा square plus b cube म्हणजे second termचा cube, that is 8y bracket cube. इथं 7x bracket cube आहे, याचा अर्थ 7 आणि x या दोन्हींचाही क्यूब करायचा. सो cube of 7 is 343 x cube plus 3 into 7 square is 49 into x square into 8y plus 3 into 7x into 8 आणि y या दोन्हीचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर ऑफ 8 is 64 into y square plus 8y bracket cube means 8 cube is 512 into y cube. So again first term 343x cube as it is plus, now here we have to multiply 49, 3 and 8. या तिन्हीचं प्रोडक्ट येईल 1176 into x square into y, that means x square y plus 3 into 7 into 64 यांचा गुणाकार केला तर येईल 1344 1344 x into y square, that is xy square plus last term 512 y cube as it is. So this is the expansion of 7x plus 8y bracket cube. Next is 7 plus m bracket cube. Same formula वापरायचा इथे. First term cube is 7 cube plus 3 into a square b, that is 3 into first term square, that is 7 square into second term is m plus 3 into ab square, that means first term into second term square, that is m square plus last term म्हणजे second term चा cube म्हणजे m cube. So cube of 7 is 343 plus 3 into 7 square is 49 into m plus 3 into 7 that's 21 m square plus m cube. आता फक्त या दुसऱ्या टर्म मधला प्रोडक्ट घ्यायचा राहिला. 343 plus 49 into 3 it is 147 m plus 21 m square plus m cube. So this is the expansion of given expression. आता एक नंबर दिलाय 52 आणि त्याचा क्यूब करायचा. So we can write or we can have the form of 52 bracket cube in the form a plus b bracket cube. म्हणजे 52 ही संख्या जी आहे ती दोन वेगवेगळ्या संख्यांच्या बेरजेच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. म्हणजे 52 म्हणजेच काय 50 + 2 ब्रॅकेट क्यूब. मग आता हे या फॉर्म मध्ये झालं a plus b ब्रॅकेट क्यूब.
हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापरू शकतो. ए क्यूब म्हणजेच फर्स्ट टर्मचा क्यूब, दॅट इज 50 क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजेच 50 त्याचा स्क्वेअर इंटू बी 2 प्लस 3ab स्क्वेअर म्हणजेच 3 इंटू फर्स्ट टर्म 50 इंटू सेकंड टर्म दॅट इज 2, 2 चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब दॅट इज 2 क्यूब. मग इथे 50 चा क्यूब करायचा, 5 चा क्यूब करूया 125 येईल आणि 0 ही संख्या त्याच्यावर 3 व्हायची कारण क्यूब आपण करतोय, प्लस 3 इंटू 2 6 होईल इंटू 50 चा स्क्वेअर 2500 होईल. किंवा इथे आपण एक लक्षात ठेवू शकतो 5 चा वर्ग 25 करायचा आणि स्क्वेअर करतोय त्यामुळे एका शून्याचे 2 शून्य होतील, प्लस 50 इंटू 3 150 इंटू 2 स्क्वेअर इज 4 प्लस 2 क्यूब इज 8. So 1,25,000 ही पहिली संख्या प्लस 2500 into 6 it is 15,000 plus 150 into 4 that's 600 plus 8. आता या सर्वांची जर बेरीज केली तर बेरीज येईल 8 0 6 5 आणि 5 10 0 हातचा 1 3 आणि 1 4 1 1,40,608. हे उदाहरण त्याच पद्धतीने आहे, इथं सुद्धा आपण स्प्लिट आउट करू शकतो. 101 ब्रॅकेट क्यूब म्हणजेच काय तर 100 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. आता इथे एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापरू शकतो. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण सोडवलं तसंच त्याच पद्धतीनं हा फॉर्म्युला वापरून हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. मग पुढचं घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे x प्लस 1 बाय x ब्रॅकेट क्यूब. आता इथं एक फ्रॅक्शन आहे, फॉर्म्युला आपला बेसिक तोच आहे, फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजेच x चा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजेच x चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म इज 1 बाय x प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इज x इंटू सेकंड टर्म आहे 1 बाय x त्याचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजेच 1 बाय x चा क्यूब. So first term is x cube plus इथं x चा स्क्वेअर आहे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये x आहे, तर हा x आणि स्क्वेअर निघून जाईल, शिल्लक राहील 3 इंटू x इंटू 1 म्हणजेच 3x प्लस 3 इंटू x इंटू 1 बाय x चा स्क्वेअर आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 येईल आणि डिनॉमिनेटर मध्ये x चा स्क्वेअर x स्क्वेअर येईल प्लस 1 डिवाइडेड बाय x होईल. इथे सुद्धा तसंच 1 चा क्यूब 1 डिनॉमिनेटर मध्ये x चा क्यूब x क्यूब. मग तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा न्यूमरेटर मध्ये x आणि डिनॉमिनेटर मध्ये x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर मधला एक x आणि न्यूमरेटर मधला x निघून जाईल, मग ते शिल्लक राहील x क्यूब प्लस 3x प्लस 3 इंटू 1 न्यूमरेटर मध्ये 3 डिवाइडेड बाय इथं डिनॉमिनेटरला शिल्लक x राहतील प्लस 1 डिवाइडेड बाय x क्यूब. सो दिस इज द एक्सपान्शन ऑफ x प्लस 1 बाय x ब्रॅकेट क्यूब. पुन्हा एकदा पुढचं एक्सप्रेशन त्याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला एक्सप्रेशन दिले. एक फ्रॅक्शन आहे 1 बाय 5. सो दिस इज द फॉर्म a प्लस b ब्रॅकेट क्यूब. सो a क्यूब दॅट मीन्स 2m ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दॅट इज 2m स्क्वेअर इंटू सेकंड टर्म इज 1 बाय 5 प्लस 3 इंटू a मीन्स फर्स्ट टर्म, सो फर्स्ट टर्म ॲज इट इज 2m इंटू b स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्म स्क्वेअर इट इज 1 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्म 1 बाय 5 आहे त्याचा क्यूब करायचा, सॉरी सेकंड टर्मचा क्यूब इट इज 1 बाय 5 क्यूब. आता हे सोडवू. 2 चा क्यूब 8 m चा क्यूब m क्यूब प्लस 3 इंटू ह्या दोन्हीचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर ऑफ 2 इज 4 m स्क्वेअर इंटू 1 बाय 5 ॲज इट इज प्लस 3 इंटू 2m दॅट्स 6m इंटू 1 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 डिवाइडेड बाय 25 येईल प्लस 1 बाय 5 चा क्यूब म्हणजेच 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये 5 चा क्यूब इट इज 125 येईल. सो 8m क्यूब प्लस आता न्यूमरेटरचा वेगळा गुणाकार करूया. इथे न्यूमरेटर मध्ये 3 4m स्क्वेअर आणि 1 आहे, या सर्वांचा गुणाकार केला तर 3 गुणिले 4 12 m स्क्वेअर. डिनॉमिनेटरला 5 तसेच राहील कारण अंशात आणि छेदात आता आपण भाग घालवू शकत नाही त्यामुळे ते तसेच ठेवूया प्लस
इथे सुद्धा 6m into 1 6m होईल divided by 25 plus last term 1 divided by 125 as it is. So this is the expansion. And the last question is 5x divided by y plus y divided by 5x bracket cube. So first term चा cube करायचा आहे 5x divided by y bracket cube plus 3 into a square म्हणजेच 5x divided by y त्याचा स्क्वेअर करायचा into second term as it is y divided by 5x plus 3 into a म्हणजेच first term आहे 5x divided by y into second term चा स्क्वेअर करायचा आता that is y divided by 5x हे ब्रॅकेट मध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर करायचा प्लस लास्ट टर्म क्यूब सेकंड टर्म आहे y divided by 5x ब्रॅकेट क्यूब. आता इथं फर्स्ट टर्म मध्ये 5x by y त्याचा क्यूब आहे त्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर सगळ्यांचा क्यूब करायचा म्हणजे पहिल्यांदा 5 चा क्यूब 125 नंतर x आहे x चा क्यूब डिवाइडेड बाय y म्हणजे y चा क्यूब प्लस 3 into इथं 5x by y चा स्क्वेअर आहे सो 5 स्क्वेअर इज 25 डिवाइडेड बाय x स्क्वेअर डिवाइडेड बाय y स्क्वेअर into y डिवाइडेड बाय 5x आहे तशीच प्लस इथे 3 आहे तशीच into 5x डिवाइडेड बाय y into y by 5x चा स्क्वेअर आहे न्यूमरेटरला y स्क्वेअर होईल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला 5 स्क्वेअर इज 25 and x स्क्वेअर प्लस y by 5x ब्रॅकेट क्यूब आहे म्हणजे y चा क्यूब डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये 5 into x आहे 5 चा क्यूब होईल 125 into x क्यूब. आता इथं दुसरी आणि तिसरी जी टर्म आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट साइन आहे त्यामुळे तिथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय निघून जाते का ते पहिला आपण बघूया. ज्या दुसऱ्या टर्म मध्ये y स्क्वेअर आणि y यातला एक y निघून जाईल x स्क्वेअर आणि x यातला एक x निघून जाईल पुन्हा 5 न 25 ला भाग जाईल 5 1 5 5 25 इथे तसंच y स्क्वेअर आणि y मधला एक y या y ला निघून जाईल x आणि x स्क्वेअर मधला एक x आणि हा एक x निघून जाईल पुन्हा इथेही 5 न भाग जाईल 5 1 5 5 25 तर एवढं सिम्प्लिफिकेशन इथं शक्य आहे. आता फायनल उत्तर आपलं असं असणार आहे 125 x क्यूब डिवाइडेड बाय y क्यूब प्लस न्यूमरेटर मध्ये संख्या कुठल्या राहिल्या 3 5 1 सो 3 into 5 15 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये y into 1 that's y आणि x स्क्वेअर मधला एक x गेलाय अजून एक x न्यूमरेटर मध्ये शिल्लक आहे तो असणार आहे 15x प्लस तिसऱ्या टर्म मध्ये 3 into y आहे सो 3y डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये 5 into x तर 5x राहील तिथे प्लस लास्ट टर्म y क्यूब डिवाइडेड बाय 125x क्यूब आहे तसेच. So this is the expansion of 5x by y plus y by 5x bracket cube.